नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स यामधील पुढील भाग द प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल. एक्सटेरियर अँगल म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. आता त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म आपण अभ्यासण्यासाठी एक आकृती मी इथं तुमच्या समोर काढलेली आहे. प्रॉपर्टी ऑफ हे एक्सटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल. आता पहिला यातला भाग आहे अँगल पी अधिक अँगल क्यू अधिक अँगल पी क्यू. हा पी कोण आणि हा क्यू कोण, आणि इथं दिलेला अँगल पी आर क्यू. अँगल कोणता दिलेला आहे? पी आर क्यू, म्हणजे आर कोण दिलेला आहे इथं आपल्याला. तर आपण जर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल. पहा, अँगल पी चं माप आहे 50, अँगल क्यू चं माप आहे 60 आणि अँगल हे आर इकडचं माप आहे, अँगल आरचं माप आहे 70. म्हणजे पी अधिक क्यू अधिक आर म्हणजे 50 अधिक 60 अधिक 70, म्हणजे ह्या तिघाची बेरीज किती होते? या तिघाची बेरीज होते 180. या तिघाची बेरीज. ओके. आता आपल्याला दुसरा गुणधर्म आपल्याला पाहिजे त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज. आता दुसरा गुणधर्म पाहणार आपण अँगल पी आर एस. हा आर कोण आणि हा आर कोण. आता हा आर कोण कोणता आहे पहा, अँगल पी आर एस. पहा, अँगल पी आर एस तिकडचा पी आर एस याचं माप किती आहे? जर आपण पाहिलं तर याचं माप आहे 110 110. अँगल पी आर क्यू, अँगल पी आर क्यू, पी आर क्यूचा आरचं माप आताच पाहिलं आपण 70. हे कसले कोण आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. हे लिनियर पेर रेषीय जोडीतील कोण आहेत. मग ह्या दोघांची बेरीज किती आहे पहा, 110 आणि 170 180. ओके. आता पहा, मग आता अँगल पी अधिक क्यू अधिक अँगल पी आर क्यू, पी अधिक क्यू अधिक पी आर क्यू बरोबर किती आहे? 180. या तिघाची बेरीज 180, ह्या दोघांची बेरीज, या तिघाची बेरीज 180, या तिघाची बेरीज 180. हे दोघं सारखे आहेत म्हणून हे दोघं सारखी 180 180 म्हणून ह्या दोघांची बेरीज सुद्धा किती कशी असणार आहे? समान असणार आहे. म्हणजेच अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर पी आर क्यू इज इक्वल टू 180. म्हणजेच काय होणार बघा, पी प्लस क्यू प्लस पी आर क्यू इज इक्वल टू अँगल पी आर एस प्लस अँगल पी आर क्यू. हे दोघं सारखी म्हणून ही दोघं सारखी. आता दोघांमध्ये एक समान घटक आहे, एक सारखा कोण आहे. तो कोणता आहे? अँगल पी आर क्यू. हा जो अँगल पी आर क्यू आहे पहा, पी आर क्यू हा अँगल पी आर क्यू आहे. हा अँगल पी आर क्यू हा दोघातून काय केला आपण? लोप केला, वजा केला. वजा केल्यानंतर काय राहतं? फक्त अँगल पी प्लस अँगल क्यू इज इक्वल टू अँगल पी आर एस. ह्याचा अर्थ काय पहा, अँगल पी प्लस अँगल क्यू इज इक्वल टू अँगल पी आर एस. पी आर एस हा काय आहे? त्रिकोणाचा बाह्य कोण आहे. हे त्रिकोणाचे तीन आंतरकोन आहेत, तिघाची बेरीज 180. हे रेषीय जोडीतील कोण आणि हा या दोघांची बेरीज. आता पहा, या दोघांची बेरीज मिळून काय तयार होतो? अँगल पी आर एस हा तयार होतो. आता आपल्याला महत्वाचा गुणधर्म पाहायचा आहे, तो म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म पाहायचा आहे. आता त्रिकोणाचा बाह्य कोन कसा असतो त्यात आपण ह्या छोट्याशा उपकरणावरून पाहणार आहेत. आता आपण तुमच्या समोर लक्षात येईल. पहा, हे त्रिकोणाचे हे तीन आंतरकोन आहेत. पहा, 1 2 3. ह्या तिघाची बेरीज तर आता आपण पाहिली, ह्या तिघाची बेरीज किती येते? 180 येते. बरोबर आहे का? आता ह्या तिघाची बेरीज 180 येते. आता पहा, आता हा मी इथं त्रिकोणाला काय केलेला आहे? हा बाह्य कोन जोडलेला आहे. पहा, हा त्रिकोण आहे, या त्रिकोणाचा हा बाह्य कोन आहे.
हा बाह्यकोन तुमच्या लक्षात आला असेल. हिथला आता मी काय केलं, भाग काढून हातात दुसरा भाग इथं जोडलेला आहे. म्हणजे हे त्रिकोणाचे दोन कसले, हे त्रिकोणाचे 3 आंतरकोन. नीट लक्ष द्या, ह्या त्रिकोणाचे हे 3 कसले कोण आहेत, आंतरकोन आहेत. हा आत्ताचा जो भाग आहे, हा एवढा भाग आहे, काय आहे तो त्रिकोणाचा कसला कोण आहे, त्रिकोणाचा बाह्यकोन. हा भाग तुमच्या लक्षात येईल. पहा, हा जो भाग आहे तो त्रिकोणाचा कसला भाग आहे, बाह्यकोन आहे. आता आपल्याला काय पाहायचे आहे, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म. हे त्रिकोणाचे 3 आंतरकोन आहेत. ह्या बाह्यकोनाचा हा आंतरकोन, बाह्यकोनाचा हा आंतरकोन. आता बाह्यकोनाचा हे 2 आंतरकोन आहेत, पण कसले आहेत, हे दुरस्थ आहेत. हा लगतचा आहे, हा लगतचा आंतरकोन, हा आहे दुरस्थ. आता आपल्याला गुणधर्म पाहिजे आहे, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप म्हणजे ह्या कोणाचं माप हे त्याच्या दुरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेइतकं असतं. म्हणजे याचं माप ह्या दोघाच्या मापाच्या बेरजेइतकं असतं. हा आपल्याला गुणधर्म पाहायचा आहे आपल्याला. आता पाहू आपण गुणधर्म. पहा, तुमच्या समोर दाखवतो तुम्हाला मी. आता हे आपले 2 बाह्यकोन होते आता तिथं. आता हे जे 2 बाह्यकोन आहेत त्याशी मी जोडलेले आहेत, पाहितं तुमच्या समोर लक्षात येईल. आणि हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. आता मी ह्या बाह्यकोन ह्या कोणावर ठेवतो. पहा, आता हे जे बाह्यकोन आहेत ते कसे आहेत, एकमेकाशी तंतोतंत जोडलेले आहेत. म्हणजे आपल्याला याच्यावरून असं सांगता येतं, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेइतकं असतं. आणखीन एक पाहू आपण आता इथं. पहा, आता आपण पाहिलं होतं. पहा, हा जो कोन पी आहे, या कोन पीचं माप किती आहे, कोन पीचं माप आहे 50. कोन क्यूचं माप किती आहे, 70 याचं माप. आणि या कोणाचं माप किती होतं, म्हणजे या दोघाची जर बेरीज केली, या दोघाची बेरीज केल्यानंतर त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या मापाच्या बेरजे इतकी येते. आता आपण प्रॅक्टिस सेट 21 यामधील पहिला उदाहरण पाहणार आहोत. काय पहा, आकृती काढलेली आहे. अँगल ए, थोडक्यात उदाहरण लिहिलेलं आहे. अँगल एसीडी इज एन एक्सटेरियर अँगल ऑफ ए ट्रायंगल एबीसी. कोण एसीडी हा बाह्यकोन आहे, कोणाचा आहे, त्रिकोण एबीसीचा आहे. ए आणि बी, अँगल ए अँड अँगल बी आर इक्वल. ए आणि बी कोण समान मापाचे आहेत. मेजरमेंट ऑफ अँगल एसीडी इज इक्वल टू 140 दिलेलं आपल्याला. आणि विचारलेलं आहे अँगल ए आणि अँगल बी चं माप काढायचं आपल्याला. बरोबर आहे. पहा, तर आता आपल्याला बाह्यकोनाचा गुणधर्म माहिती आहे. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेइतकं असतं. म्हणजे हे अँगल ए सी डी चं माप हे आणि ए आणि बी च्या मापाच्या बेरजेइतकं असतं. म्हणजे पहा, अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी. त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या गुणधर्मावर. मग अँगल एसीडी चं माप किती आहे, 140. बरोबर. अँगल ए आणि अँगल बी आता काय म्हणते तिने, पहा, अँगल ए आणि अँगल बी कसे सारखे आहेत. म्हणजेच आपण अँगल ए आला, आता काय केलं मी, अँगल ए ला ए अँगल ए लिहिला, बी म्हणजेच काय, अँगल ए. इथं काय लिहिलं, दोघं सारखे आहेत. म्हणजे ए म्हणजेच बी आहे, बी म्हणजेच ए आहे. मग लिहिण्यासाठी मी काय केलं, ए ए केलेलं आहे. म्हणजे 140 बरोबर 2 अँगल ए. म्हणजे पहा, अँगल ए बरोबर काय राहणार, मग हे 2 गुणुले ना, तिकडे नंतर 140 ला भागिले होणार आहे. 140 भागिले 2 म्हणजेच अँगल ए बरोबर
बे के बे, बे 7 14, 0 0. आता अँगल एचं माप किती आलेलं आहे? 70 आलेलं आहे. अँगल ए आणि अँगल बी सारखे आहेत. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी आहे. अँगल एचं माप किती? 70 आहे. म्हणून अँगल बी चं माप किती आलं? ते सुद्धा किती आलेलं आहे? 70 आलेलं आहे.